महापौर महोदय माझ्या पुढे विषय किती मिनिटापूर्वी आला? 3 मिनिटापूर्वी आला. मला विचारतं का? 3 मिनिटापूर्वी बरं आले तासभर. दादा तुम्ही असताना आता न्याय भेटलाच पाहिजे ना. आमच्यावर गुन्हे दाखल करा खासदारांवर आणि आमदारांवर. आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही गुन्हे दाखल. चला रे चला फोडायला. काय एवढं असं थोडी नसतं भाऊ. तुम्ही एवढं बोलून राहिले तुम्ही आमच्यावर. अरे वा रे वा साहेब. असं आता ताई म्हणून कसं नाही आता ताई म्हणजे काय? तुम्ही पैसे देत नाही ती वेगळी गोष्ट. तुम्ही सर्टिफिकेट द्यायला 3 तास उशीर लावला ती वेगळी गोष्ट. अरे मग 3 तास उशीर लावला तुमच्या लोकांनी. आता तुम्हाला मी सापडलो कोणाकडे निवडणूक आयोगाच्या दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू मला आंदोलन करायचं असतं. ऑलवेज आय एम गिव्हिंग रिस्पेक्ट टू यू. ऑफ कोर्स एकाही मीटिंगला आलेली नाही. अरे ते भाऊ राज्यसभेच्या खासदाराचं ऑफिसच नाही ना. 3 तास सर्टिफिकेट उशीर झाला हा विषय नव्याने कळला. वेळ तर द्या. नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत. आम्ही काल 9:30 कलेक्टरला बोललो होतो. 9:30 वाजेपर्यंत आम्ही एवढा वेळ चल ना दादा आम्ही माफ करा मला. आम्ही ऑफिसचं कुलूप फोडतोय. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही थांबा. हो थांबा. चहा नाही आता नाही चहा. चर्चा करून घ्या ना तुम्ही. चर्चा केली आम्ही 4 दिवसापासून. साध्य करून घ्या ना आपण तसं. दादागिरी करणाऱ्या सरकारचा भाजप सरकारचा शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नाही दिले ठीक आहे. खासदार निवडून आलेला आहे ना. ऑफिसची चावी लागेल आज तुम्ही. आम्ही 5 मिनिट थांबतो. 5 मिनिटानंतर आमचं आंदोलन आहे. आम्ही सगळे काँग्रेसवाले इथे आहोत. आम्ही ते ऑफिस फोडणार. हे काय झालं? आतापर्यंत काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हा लोकांवर. तुम्हाला मीटिंग मध्ये घेऊन बसत होतो आम्ही सगळे. दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला. तुम्ही चावी द्या कमिशनर मॅडम. नाही तर आम्ही आता चाललो 5 मिनिट. कमिशनरांकडे नाही जायचं. 12 वाजून किती मिनिटं झाले बघा. आम्ही 40 मिनिटावर आम्ही इथनं निघतोय आणि आम्ही ते ऑफिस ताब्यात घेतो. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे ह्याच्या पहिले काय करू शकतं भाजप सरकार? दादा ते ऑफिस लोकसभेच्या खासदाराचं आहे. आतापर्यंत सुद्धा राज्यसभेचे खासदार होते. ते ऑफिस लोकसभेला द्यायचं. ज्यांना नवीन त्याच्यात दिवसाला कशाला करून राहिले असं नाही दादा. हे बरोबर नाही. बिलकुल विषय नाही आहे. माझ्या पुढे विषय कधी आला नाही. कशाला थांबा म्हणून राहिले तुम्ही? तुम्ही काय थांबा म्हणून राहिले? ही काय पद्धत आहे खासदारासोबत बोलायची? त्यांनी म्हटलं अरे थांबा कुठे? असं नाहीये. असं नाहीये. मी ऐकलं त्यांचं. त्यांनी काय म्हटलं तुम्ही माझ्याकडे त्याला थांबा म्हणून राहिले? खासदार आहे ना. पण गरीब खासदार झाला म्हणून असं आहे का? त्यांना सांगितलं आमच्याकडे जागा भरपूर आहे. तुम्ही घ्या. त्यांना त्यांना घ्या. अरे त्यांना द्यायचं नवीन घ्या. असं नाही चालणार. असं कसं? दादा नियमाने तो ऑफिस निवडून येणाऱ्या खासदाराचा नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी ये सरकार है. चला सरकार नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी. मॅडम थांबा. नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी
टाकले तुम्हाला निवडणूक मतमोजणी संपली आणि 4 तारखेला मी विजय संपादन केला. 5 तारखेला आम्ही या ऑफिसच्या बाबतीतला चाबी देण्याच्या बाबतीत अर्ज केला आणि हा विषय असा आहे की हे जे ऑफिस आहे हे ऑफिस याच्या अगोदर गवई साहेब वापरत होते, अडसूळ साहेब वापरत होते, त्याच्यानंतर नवनीत राणा वापरत होती. म्हणजे नियमित हे खासदारांसाठी ऑफिस आहे आणि खासदारांसाठी मी निवडून आल्यानंतर मला चाबी देत नव्हते, विनंती करत होतो, वारंवार ते टाळाटाळ करत होते. म्हणून आम्ही आज हे हा पवित्रा उचलून टाळतो. जिल्हाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करणार का? जिल्हाधिकाऱ्यांची कंप्लेंट काय करायची? हे वरिष्ठच त्यांच्या दादागिरी करतात. आता जे काय करायचं आहे ते येणाऱ्या काही काळामध्ये त्या सगळ्या गोष्टी होतील आणि कोणाची दादागिरी आम्ही सहन करणार नाही. भविष्यात जर निधी वाटपातही असाच गैरप्रकार होतो आहे. आजही निधी वाटपामध्ये अफरातफर होते आहे. इथं पर्सेंटेज घेऊन म्हणजे पर्सेंटेजचं सरकार बसलेलं आहे. पर्सेंटेज घेऊन DPDCचा निधी वाटप होतं. हा जनतेचा अन्याय, जनतेवर अन्याय आहेच ना. जनतेचे कामं इथून होत होते ना, जनतेचे कामं इथून होतात. तर मग ते जनतेसाठीच ऑफिस आहे ना. मी माझं काही वैयक्तिक वापरासाठी थोडंच आहे ऑफिस, आहे जनतेच्याच कामासाठी ऑफिस आहे. तर ऑफिसच्या बाजूलाच एक खासदाराचं ऑफिस म्हणून आहे की गेल्या अनेक वर्षापासून माननीय अडसूळ साहेब वापरत होते, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर गवई साहेब वापरत होते, त्याच्यानंतर अडसूळ साहेब वापरत होते आणि नवनीत राणासुद्धा त्या ऑफिसचा उपयोग घेत होत्या. तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिससाठी पत्र दिलं, परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही. आम्ही वारंवार विनंती करू आलो, त्यांच्याशी संपर्क साधत आहोत, परंतु आतापर्यंतही चाबी दिली नाही. त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या रूमचा ताबा घेणार आहोत. भाजप सरकार हेतू परस्परपणे तुम्हाला ते ऑफिस देत नाही असं तुम्हाला वाटते का? निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते मला रूम अलर्ट करण्यासाठी ते टाईम लावत आहेत आणि त्यांचा विचार असा आहे की तो माझ्या ताब्यात देऊ नये. नाही, अतिशय दादागिरीने हे लोक चालत आहेत. आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला 3 तासाच्या वर वेळ लावला. इतकी दादागिरी की मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे दिवस पाठी लागली होती. आज किती दिवस झाले खासदारकीची निवडणूक होऊन अजूनपर्यंत ऑफिसचा ताबा आम्हाला दिलेला नाही आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही. आज DPDCच्या प्लॅनिंगची मीटिंग, आम्ही लोकप्रतिनिधी नाही आहे, खासदार साहेब लोकप्रतिनिधी नाही आहे. अरे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक करतात की यांना बसायला सुद्धा जागा हे लोक देत नाही. आज आम्ही सांगून आलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर दाखल करा, पण आम्ही ऑफिसचा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. का म्हणून आम्ही इतकी दादागिरी सहन करायची? जर याच्या आधीचा माजी खासदार त्या ठिकाणी बसत होता आणि त्यांचं ऑफिस तिथनं चालत होतं, तर आत्ताचे निवडून आलेले खासदार देखील त्या ठिकाणी बसतील आणि ते ऑफिस चालले. आम्ही किती दिवस शांततेत बसायचं? आम्हाला निधी DPDCचा 1 रुपया त्या ठिकाणी मिळत नाही, आम्हाला बिलकुल अजिबात मान सन्मान मिळत नाही. आणि पालकमंत्री आज आलेले आहेत, अख्खा उन्हाळा होऊन गेला, त्या ठिकाणी पाणी टंचाईचे एवढे प्रॉब्लेम्स होते, अजिबात तिथं बिलकुल लक्ष देण्यात आलेलं नाही. या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि आम्ही आमचं आंदोलन त्याला तोडो आंदोलन समोर नेतो. आज तुम्ही खासदार कार्यालयाचा नाही, हे प्रशासन आणि हे जे सरकार आहे हे खूप जास्त दडपशाही करत आहे. सन्मान्य खासदार साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांनी पत्र दिलं होतं 1 महिना आधी, निवडणूक झाल्या पत्र दिलं होतं की मला हे देण्यात यावं ऑफिस, कारण ह्याच्या आधीचा खासदार या ठिकाणी बसत होते. पण त्यांनी ते देण्यास नकार, म्हणजे लेखी नकार नाही दिला पण दिरंगाई केली आणि आता वेगळ्या विषयावर लांबवायचा प्रयत्न होता. सर्टिफिकेट द्यायला पण 3 तास केले. आज DPDCची मीटिंग, पालकमंत्री आले, पालकमंत्र्यांनी बैठक घेतली, पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी काहीच विषय केलेला नाही. आम्हाला 1 रुपयाचा निधी त्या ठिकाणी नाही. खासदार साहेबांना मला तिथं ऑफिशियली बोलवणं नाही आणि
ते तर नाहीच नाही. म्हणजे खासदारांना इथं बसायचं नाही असा त्यांनी निर्धार केला. आम्ही आंदोलन केलं. खासदाराच्या ताब्यामध्ये हे ऑफिस होतं. आता ही खासदाराच्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी हे ताब्यात घेतलेलं. जिल्हाधिकारी कुठेतरी दबावात काम करतात तुम्हाला वाटत आहे का? हो बिलकुल. जिल्हाधिकाऱ्यांवर खूप प्रेशर सगळेजण करतात जे सत्तेत आहे ते, आणि त्यांना आणि कमिशनरांना पण काम करू देत नाही असा माझा मागच्या 1 वर्षाचा अनुभव आहे. या संदर्भात पालकमंत्र्यांना बोललं, या संदर्भात पालकमंत्र्यांनी काही वीज बचाव करण्याचा किंवा नाही, त्यांनी चाबी द्यावी. त्यांनी चाबी दिली असती तर आम्ही नसतं केलं. अजूनपर्यंत आम्हाला म्हणणं होतं की तुम्ही तोडू नका. का नाही तोडायचं विचारा तुम्ही खासदारांना. खासदार साहेबांशी बोला ना तुम्ही. गेल्या